मी डॉक्टर प्रवीण बोरसे, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, HGM कॉलेज कराड. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघत होतो. आज मी या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंग BCom पार्ट फर्स्टचा फायनान्शियल अकाउंटिंग हा जो पेपर आहे याच्यापैकी आपलं जे टॉपिक नंबर फर्स्ट सुरू होतं की बेसिक अकाउंटिंग अँड बेसिक्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला मी त्या दिवशी पूर्ण ओळख करून दिली अकाउंटिंगच्या नियमापासून तर अकाउंटिंग सायकलपर्यंत. त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्री कशी करायची हे बघितलं. त्याच्यानंतर आपण जर्नल एंट्रीवर लेझर पोस्टिंग कसं केलं जातं ते बघितलं. त्याच्यानंतर लेझर पोस्टिंग केल्यानंतर सर्व जे काही लेझर अकाउंट्स आहेत त्या लेझर अकाउंटिंगचं क्लोजिंग बॅलन्सची लिस्ट म्हणजे ट्रायल बॅलन्स मी असं तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर त्या ट्रायल बॅलन्सवरून आपण काय तयार करणार, फायनल अकाउंट तयार करणार. तर फायनल अकाउंटचा पहिला कंटेन असतो ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट नंतर काय असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नंतर काय असतो, बॅलन्स शीट. मग त्याच्यापैकी आज आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा तयार केला जातो हे आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस प्रिपेअर अ ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ XYZ लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. किंवा तुम्हाला जे काही म्हणायचं म्हणजे XYZ व्यक्तीच्या बुक्समध्ये आपल्याला XYZ तारखेला आपल्याला काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. कशामध्ये बघतोय आपण, हे बेसिक अकाउंटिंगचा पार्ट आहे. फायनल अकाउंट म्हणजे कुठलाही फायनल अकाउंट असो तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस अकाउंट जर आपल्याला तयार करायला सांगितलं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारी सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी म्हणजे हे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. हे क्लोजिंग बॅलन्सेस कुठून मिळतात आपल्याला, लेझर अकाउंटिंगचे जे काही क्लोजिंग बॅलन्स असतात त्याची एक लिस्ट, त्यालाच काय म्हटलं जातं अकाउंटिंगच्या भाषेमध्ये ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जातं. आणि त्या ट्रायल बॅलन्सेसमध्ये असलेले कंटेंट आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कंटेंटवरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. तर बघूया आपण त्याच्यात काय काय दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 2500, क्लोजिंग स्टॉक 10400, परचेस 12400, रिटर्न इनवर्ड 500, कॅरेज आउटवर्ड 800, सॅलरीज 3100, रिटर्न आउटवर्ड 300, ॲडव्हर्टाइजमेंट 500, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1100, डिस्काउंट रिसोड 400, सेल्स 27900, वेजेस 5600, कॅरेज इनवर्ड 600, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 400, ऑफिस एक्सपेन्सेस 200, डिस्काउंट अलाउड 300, इंटरेस्ट पेड ऑन लोन 1200. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यावरून आपण सुरुवातीला अगोदर काय तयार करून घेऊया, ट्रेडिंग अकाउंट. मग आपण असं म्हणूया वरती इन द बुक्स ऑफ ज्याच्याही बुक्समध्ये काय ट्राय करायचं ट्रेडिंग अकाउंट तयार करत असणार आपण. इन द बुक्स ऑफ XYZ लिमिटेड. बघा फॉर्मॅट कसा असतो ट्रेडिंग अकाउंटचा. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018, जी काही तारीख असेल ती. आणि त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कसा असतो, टी फॉर्म असतो. बघा ज्यावेळेस आता तुम्ही म्हणाल की तुम्ही ॲट टाइम ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोघंही तयार करू शकतात. पण आता आपल्याला काय करणार आहे, आता तुम्हाला समजण्यासाठी मला एक्झाम्पल पण समोर ठेवायचं आहे. आणि ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोघं जर मी तुम्हाला एकाच ब्लॅकबोर्डवरती दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते काय होणार आहे, ते तुम्हाला दिसणार नाही. म्हणून अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून घेऊ. ठीक आहे. तर मग ट्रेडिंग अकाउंटचा जो काही फॉर्मॅट आहे तुम्हाला मी अगोदर सांगितलं आता मागच्या लेक्चरला सुद्धा, ही आहे डेबिट साईड, ही आहे क्रेडिट साईड. कॉलमची काय नाव असणार आहेत, पहिल्या कॉलमला पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. ठीक आहे. आता इथून आपण एक एक कंटेंट बघूया की ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड कुठले कंटेंट आहेत. ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे, 2500. तर तो कुठं नोंदवणार आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणणार, टू ओपनिंग स्टॉक किती दिला आहे, 2500. त्याच्यानंतर जो कंटेंट झाला त्याला काय करायचं, आपल्याला टिक मार्क करायची म्हणजे लक्षात येईल आपल्याला की तो कंटेंट ट्रान्सफर झालेला आहे. त्याच्यानंतर मग क्लोजिंग स्टॉक दिला. क्लोजिंग स्टॉक कुठं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. थोडी जागा सोडून द्यायची, ज्या काही एंट्री असतील त्या नोंदवण्यासाठी. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट किती दिलेली आहे, 10400. त्याच्यानंतर पुढे काय दिलेले आहे, परचेस किती दिली आहे, 12400. परचेस कुठे लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू परचेस किती आहे, 12400. इनर कॉलम मध्ये लिहून घ्यायची. इनर कॉलम म्हणजे काय, आतल्या साईडला, अमाऊंटच्या आतल्या साईडला. का, कारण की पुढे आपल्याला दिलेले आहे रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड दिलेलं आहे. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, सेल्स रिटर्न, आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय, परचेस रिटर्न. तर परचेस रिटर्न किती दिलेलं आहे या ठिकाणी बघा. परचेस आपण नोंदवली तर परचेस मधून आपण काय मायनस करणार, रिटर्न आउटवर्ड मायनस करणार.
मग काय म्हणणार लेस रिटर्न आउटवर्ड किती 300 रुपये. तर 12,400 मधून 300 गेलं तर किती राहिले 12,100. हे कुठं लिहिणार आपण आउटर कॉलमला. म्हणजे काय रिटर्न. आता पुढचं काय दिलेलं आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड ही सेल्स मधून मायनस होणार. मग अगोदर आपल्याला काय शोधावं लागेल सेल्स. मग सेल्स किती दिले बघा 27,900. तर सेल्स कुठं लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 27,900 आणि त्याच्यातून काय मायनस करणार आपण लेस रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड किती होते मग 500. तर किती राहिले 27,900 मधून 500 गेले तर 27,400. हे काय आपलं सेल्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी पुढे काय आहे बघा रिटर्न इनवर्ड झालं सॉरी रिटर्न आउटवर्ड झालं रिटर्न इनवर्ड होऊन गेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा कंटेंट बघायचा कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हे कुठे जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणून देणार नाही. सॅलरीज कुठे जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. का तर कारण की हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येणार डायरेक्ट इन्कम. म्हणजे या ठिकाणी ओपनिंग स्टॉक येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर परचेसेस येणार. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस येणार आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स येणार. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक येणार आणि जर काही असेल प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट इन्कम तर ते असणार. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय येतं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला काय येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सॉरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम येतं. तर ठीक आहे. हे जे काही कॅरेज आउटवर्ड सॅलरी ॲडव्हर्टाइजमेंट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे काय इनडायरेक्ट आहेत म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातील. डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. वेजेस बघा वेजेस आणि सॅलरी या दोन वेगळ्या. आता तुम्ही म्हणणार की वेजेस म्हणजे काय मजुरी आणि सॅलरी म्हणजे काय पगार. ठीक आहे. तर या दोघांमध्ये फरक आहे. वेजेस जे हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जातं आणि सॅलरी अकाउंट जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलं जातं. म्हणून या ठिकाणी जे काही वेजेस अकाउंट आहेत 5,600 ते कुठे दाखवणार आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस किती वेजेस 5,600 हे झालं. त्याच्यानंतर मग कॅरेज इनवर्ड बघा टू कॅरेज इनवर्ड टू कॅरेज इनवर्ड 600 रुपये. कॅरेज इनवर्ड मी तुम्हाला म्हटलं की कॅरेज इनवर्ड म्हणजे काय खरेदीवरती जो काही तुम्ही माल खरेदी केलेला आहे त्याच्यावरती जो काही तुम्हाला ट्रान्सपोर्ट चार्जेस लागलेला आहे त्याला म्हटलं जातं अकाउंटिंगच्या भाषेमध्ये कॅरेज इनवर्ड. आणि जो माल तुम्ही विकतायत जे सेल्स करतायत त्याच्यावरती जो काही तुम्हाला भाडे किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस लागला असेल त्याला म्हटलं जातं कॅरेज आउटवर्ड. मग जो काही कॅरेज इनवर्ड आहे हा तुमचा परचेस करण्यासाठी म्हणजे तुमचा प्रोडक्शनशी रिलेटेड खर्च आहे. कारण की तुम्ही परचेसवरती लावतात. म्हणजे जो काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन एक्सपेन्सेस असेल तो ट्रेडिंग अकाउंटला आपण नोंदवतो आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नोंदवला जातो. म्हणून कॅरेज इनवर्ड 600 रुपये हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतील आणि कॅरेज आउटवर्ड जे 800 रुपये दिलेले ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. त्याच्यानंतर पुढे दिलं आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे सुद्धा पुढे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डिस्काउंट अलाउड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट पेड ऑन लोन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण जेवढे कंटेंट आतापर्यंत शोधले तेवढेच कंटेंट फक्त ट्रेडिंग अकाउंटमध्ये येणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. मग ज्या साईडची टोटल जास्त येत असेल ती आपल्याला काय करावी लागेल लिहून घ्यावी लागेल. तर कुठल्या साईडची टोटल जास्त येणार क्रेडिट साईडची 37,800 27,800. मग ती दोघं साईडला लिहून घ्यायची. आणि मग जो काही डिफरन्स असेल डेबिट साईड म्हणजे क्रेडिट साईडची अमाऊंट जास्त आहे आणि डेबिट साईडची अमाऊंट कमी आहे तुम्ही टोटल करून बघा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल आता कसं त्याने सरांनी तुम्ही सोबत या लेक्चरला बसताना सोबत कॅल्क्युलेटर त्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे तुम्हाला स्वतः टोटल करून बघायची की कुठल्या साईडची टोटल जास्त येते कुठल्या साईडची टोटल कमी येते. कारण की ज्या साईडची टोटल जास्त येत असेल ती साईडची टोटल दोघं साईडला लिहायची आहे. आणि जर सपोज डेबिट साईडचा अमाऊंट कमी असेल तर त्याला म्हटलं जाईल टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन. हा कॅरेट डाऊन कुठं होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन होणार ग्रॉस प्रॉफिट म्हणून. मग किती ग्रॉस प्रॉफिट आहे तो डिफरन्स आपल्याला शोधायचा आहे. बघा काय काय अमाऊंट आल्या 2,500 12,100 5,600 आणि 600. ठीक आहे. त्याच्यानंतर तिकडे 27,000 म्हणजे डिफरन्स येणार 17,000 रुपयाचा 17,000. त्याला काय नाव देणार ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर म्हणजे काय डेबिट क्रेडिट मधला डिफरन्स. ठीक आहे. हे झालं ट्रेडिंग अकाउंट. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करूया.
ठीक आहे, हे समजलं सर्वांना. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे जाऊया. बघा सेम कॉलम आहेत ट्रेडिंग अकाउंटचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे. आपण काय केलं, फक्त जे काही कंटेंट होते आणि जे काही अमाऊंट होत्या तेवढ्याच फक्त काढून घेतल्या. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या ऐवजी आता आपण काय म्हणणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आता जे काही कंटेंट आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला नोंदून घेतली त्याला आपण टिक मार्क करून घेतली. का टिक मार्क करून घेतली, की ते आपण आपल्या सोयीसाठी, म्हणजे की ते आता परत आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नोंदवण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण काय नोंदवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, जो काही ट्रेडिंग अकाउंटचा जो काही ग्रॉस प्रॉफिट निघाला तो काय करणार आपण आता या ठिकाणी आपण ब्रॉट डाऊन करून घेणार. मग त्याला काय नाव देणार, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती होता ग्रॉस प्रॉफिट, 17,000. तो काय करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अगोदर ट्रान्सफर करून घेणार. आता आपण राहिलेले जे काही कंटेंट आहेत ते बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा ओपनिंग स्टॉकची ट्रेडिंग अकाउंटला नोंद झाली होती, क्लोजिंग स्टॉक झालं, परचेस झालं, रिटर्न इनवर्ड झालं, कॅरेज आउटवर्ड बाकी. मग कॅरेज आउटवर्ड कुठं जाणार, मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, परचेसवरती लागलेलं भाडं, म्हणजे माल परचेस करत असताना लागलेलं जे काही ट्रान्सपोर्ट चार्जेस असेल त्याला कॅरेज आउटवर्ड म्हटलं जातं, सॉरी कॅरेज इनवर्ड म्हटलं जातं. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, तुम्ही जो काही माल सेल्स करतायत त्याच्यावरती जो काही लागलेला ट्रान्सपोर्ट चार्जेस असेल तो काय कॅरेज आउटवर्ड आहे. म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आपण कुठे नोंदवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. म्हणून कॅरेज आउटवर्ड कुठे आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू कॅरेज आउटवर्ड 800 झालं. त्याच्यानंतर पुढे दिलेले सॅलरीज 3100. सॅलरी बघा मी तुम्हाला म्हटलं की वेजेस कुठं नोंदवलं आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि सॅलरी कुठं नोंदवलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. बघा ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये दोघं कंटेंट जर एकाच नावामध्ये म्हटलं असेल, सपोज सॅलरी अँड वेजेस असं जर म्हटलं तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल, आणि वेजेस अँड सॅलरी असं जर म्हटलं तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. थोडंसं कन्फ्युजन होतं त्या ठिकाणी, तेवढं लक्षात ठेवायचं. तर आता सॅलरीज किती आहे, 3100 टू सॅलरी 3100 झालं. ॲडव्हर्टाइजमेंट पुढचा खर्च आहे, ॲडव्हर्टाइजमेंट टू ॲडव्हर्टाइजमेंट 500. बघा ॲडव्हर्टाइजमेंट पण झालं. त्याच्या पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अँड डिस्काउंट रिसिव्ड, दोघंही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू डिस्काउंट, सॉरी डिस्काउंट रिसिव्ड आहे, सॉरी डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट रिसिव्ड कुठे येणार, इकडं. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अगोदर लिहून घ्या आपण 1100, आणि डिस्काउंट रिसिव्ड कुठे येणार, सॉरी डिस्काउंट रिसिव्ड हे कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण की इन्कम आहे. बाय डिस्काउंट रिसिव्ड किती, 400. हे काय इनडायरेक्ट इन्कम आहे. डिस्काउंट रिसिव्ड हे तुम्हाला मिळालेला डिस्काउंट आहे, म्हणजे तुमच्यासाठी काय उत्पन्न आहे. जर तुमचं उत्पन्न असेल तर ते कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर सेल झालंय, वेजेस झालंय, कॅरेज इनवर्ड झालेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे तुमचा, लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 400 रुपये. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती, 400. त्याच्यानंतर मग पुढे दिलेलं आहे टू ऑफिस एक्सपेन्सेस, टू ऑफिस एक्सपेन्सेस 200. बघा इकडं प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या नंतर काय होतं, ऑफिस एक्सपेन्सेस झालं, डिस्काउंट रिसिव्ड पण झालं. डिस्काउंट अलाउड 300. डिस्काउंट अलाउड हा खर्च आहे आपल्यासाठी. डिस्काउंट रिसिव्ड हे उत्पन्न आहे आणि डिस्काउंट अलाउड हा खर्च आहे. डिस्काउंट अलाउड किती आहे, 300. आणि पुढे काय म्हटले, इंटरेस्ट पेड ऑन लोन 1200. लोनवरती तुम्ही इंटरेस्ट पेड केलेलं आहे ते, तो सुद्धा तुमचा लॉस आहे, खर्च आहे. टू इंटरेस्ट पेड ऑन लोन किती अमाऊंट आहे, 1200. बघा एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार आहे. एकदा परत बघून घ्यायचं की आपली कुठली कंटेंट किंवा कुठली ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी ट्रान्सफर करायची राहिली का. ती जर बघितली त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आता आपल्याला काय करायचं आहे,
बॅलन्सिंग करायची, कुठल्या साईडची टोटल जास्त आहे कुठल्या साईडची टोटल कमी आहे बघून घ्यायचं अगोदर. काही बघा अजून याच्या व्यतिरिक्त अजून ॲडजस्टमेंट असू शकतात. म्हणजे आफ्टर प्रिपेअर अ ट्रायल बॅलन्स तुमच्या काही जर ॲडजस्टमेंट असेल तर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट द्यावे लागतात. मग त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कुठे येतात बघा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या तिघही कंटेंट ॲट ए टाइम एकाच वेळेस बनवल्या जातात. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजायला पाहिजे म्हणून मी पहिले फक्त ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवला. जर याच्यातच जर मी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवलं असतं तर तुम्ही कन्फ्यूज झाले असते. कारण की मी तुम्हाला म्हटलं की कुठलाही ट्रायल बॅलन्समधला एक कंटेंट एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट असतं, ठीक आहे, त्याला डेबिट क्रेडिट नसतं, ठीक आहे. तिथं काय असतं लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. म्हणजे जर डेबिट बॅलन्स असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर तो कुठे जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं जे तुम्हाला जे काही कंटेंट दिलेलं असेल त्या कंटेंट नंतर जर काही 2-3 ॲडजस्टमेंट दिले असेल तर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट येतील. पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटला असणार आहे, ठीक आहे. आता या प्रॉब्लेममध्ये कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे, ठीक आहे. कारण की आपण बेसिक बघतोय. पुढच्या जर आपल्याला चान्स मिळाला तर त्या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंटचा आणि बॅलन्स शीटचाही प्रॉब्लेम एका प्रॉब्लेममध्ये आपण समाविष्ट करून घेऊ, ठीक आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे अकाउंट क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला काय करायचं आहे क्लोज करायचं आहे. तर ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करून घ्यायची 17,000 + 400 तर किती येणार 17,400. तुम्ही करून बघा. क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे म्हणून मी अगोदर क्रेडिट साईडचा लिहून घेतली. डेबिट साईडची येणार मग 17,400. आता काय करायचं आहे आपल्याला जो काही डिफरन्स आहे म्हणजे डेबिटला कितीची अमाऊंट कमी पडते तो डिफरन्स शोधायचा. तो डिफरन्स असणार आहे 9,800 म्हणजे 9,800. हा काय असणार आहे टू नेट प्रॉफिट. बघा याला काय नाव देणार बॅलन्सिंग फिगर. म्हणजे जो काही बॅलन्स असेल तो काय असेल नेट प्रॉफिट असेल. नेट प्रॉफिट मग जगा आता फायनल अकाउंट तयार करत असताना मग ते सोल ट्रेडरचं असू शकतं, पार्टनरशिप कंपनीचा असू शकतो, पार्टनरशिप फर्मचा असू शकतो किंवा लिमिटेड कंपनीचा असू शकतो किंवा बँकेचा असू शकतं, ठीक आहे. मग ते करत असताना आपल्याला काय करायचं आहे आता मी इथं फक्त नेट प्रॉफिट म्हटलं नाही तर मी असंही म्हणू शकतो की नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू बॅलन्स शीट असं न म्हणण्यापेक्षा मी काय म्हटलं फक्त नेट प्रॉफिट. बघा ट्रेडिंग अकाउंटचा जो काही प्रॉफिट असतो त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हटलं जातं. जर तिथं लॉस असेल तर त्याला ग्रॉस लॉस म्हणणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स जास्त असेल डेबिट बॅलन्स कमी असेल तर त्याला नेट प्रॉफिट म्हणणार. आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स जास्त असेल आणि क्रेडिटची टोटल कमी असेल तर त्यावेळेस त्याला नेट लॉस असं म्हटलं जातं. इज दॅट क्लिअर. म्हणजे तुम्हाला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटच्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला फक्त बॅलन्स शीट टार्गेट करून तर बॅलन्स शीट कसं बनतं आणि बॅलन्स शीटचं रेकॉर्डिंग कसं केलं जातं आपण म्हणजे बॅलन्स शीटमध्ये आपण नोंद कशी करणार एखाद्या प्रॉब्लेमवरून ते बघूया. धन्यवाद.